आज दिनांक 4 सप्टेंबर 2024 रोजी स्वर्गीय शुभम आनंदरावजी वानखडे यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त वानखडे परिवार यवतमाळ यांच्याकडून निराधार असलेल्या निराश्रित बेघर प्रभूजींना या ठिकाणी भोजन सेवा देण्यात येत आहे। त्याबद्दल वानखडे परिवारांचे मनापासून आभार, ज्यांनी या निराधार निराश्रित बेघर बांधवांना आज या ठिकाणी भोजन सेवा देण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत। त्याबद्दल वानखडे परिवारांचे मनापासून आभार, ज्यांनी नंददीप फाउंडेशन बेघर मनोरुग्ण निवारा केंद्र यवतमाळ येथे येऊन स्वतः वारण केले। सुंदर उत्कृष्ट भोजन सेवा या ठिकाणी देण्यात येत आहे। त्याबद्दल वानखडे परिवारांचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे, कारण खऱ्या गरजूंना, खऱ्या बेघरांना, खऱ्या बेघर गरजूंना या ठिकाणी आपण आपल्याकडून मायाचा घास देत आहात, यापेक्षा आनंद कोणताच नाही। आणि खऱ्या गरजूंना, ज्यांना खरी अन्नाची गरज आहे, अशा खऱ्या गरजूंना आपण आज वानखडे परिवार यवतमाळ यांच्याकडून भोजन सेवा देण्यात आली। मित्र हो, आपल्या नंददीप फाउंडेशन बेघर मनोरुग्ण निवारा केंद्र यवतमाळ येथे आज रोजी 600 बेघर बांधवांना निवारा देण्यात आलेला आहे आणि 484 बेघर बांधवांना त्यांच्या घरी सुखरूप पोहोचवण्यात नंददीप फाउंडेशन यशस्वी झाले। आणि विशेष म्हणजे संपूर्ण भारतभरात 17 राज्यामध्ये बेघर बांधवांना नेपाळ, बांगलादेश पर्यंत त्यांच्या घरी बरं करून घरी सोडणं हे मोठं जोडण्याचं काम या ठिकाणी नंददीप फाउंडेशन करते आहे। आणि आपल्या सगळ्यांची असलेली साथ या बेघर बांधवांना, या बेघर बांधवांच्या सेवेला यशस्वी करते आहे। आज रोजी आपण आदरणीय वानखडे सर, वानखडे ताई, आपण संपूर्ण परिवार येऊन या ठिकाणी निराधारांना मायेचा घास दिला, त्याबद्दल आपले मनापासून आभार। जय हिंद, जय गाडगे बाबा। पाहत रहा नंददीप फाउंडेशन बेघर मनोरुग्ण निवारा केंद्र यवतमाळ। आपण नंददीप फाउंडेशन यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून ही सेवा, या सेवेला मोठं पाठबळ मिळेल, ही या सेवेची लोकचळवळ होईल आणि आपण आज या ठिकाणी नंददीप फाउंडेशनला मदत केली, त्याबद्दल सर्व वानखडे परिवारांचे मनापासून धन्यवाद, आभार। आपण पाहतो आहे या ठिकाणी बेघर, निराधार, निराश्रित बेघर बांधव या ठिकाणी भोजन करत आहेत आणि उत्कृष्ट भाजी, पोळी आणि भात या ठिकाणी देण्यात येत आहे। नंददीप फाउंडेशन बेघर मनोरुग्ण निवारा केंद्र, समर्थवाडी, नगरपालिका, शाखा क्रमांक 19, यवतमाळ। जय हिंद, जय गाडगे बाबा।